असं वाटतं की रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. म्हणजे असं पण नाही म्हणणार की अभ्यास करायचा आहे तर ते गोष्टी पूर्णपणे बाजूला ठेवा किंवा त्यातून बाहेर पडा असं. कारण काही रिलेशनशिप ह्या खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी सुद्धा देतात. मला असं म्हणायचं की दोघं सुद्धा जर ते प्रिपरेशन करत असेल तर ती एक नरीशिंग रिलेशनशिप बनू शकते. आणि जरी वेगवेगळं फील्ड असेल, एक व्यक्ती अभ्यास करते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आणि एक व्यक्ती जॉब करते किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात आहे, तर फक्त त्याच्यामध्ये एक योग्य बॅलन्स साधला, वेळेचं नियोजन केलं व्यवस्थित, तर हे नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. आणि ऑलरेडी तुम्ही सिंगल असाल तर मग एक तुमच्यासाठी तो प्लस पॉईंट आहे की तुम्हाला वेळ कुणाला द्यायचा नाहीये, फक्त अभ्यासाची अभ्यास करायचंय. आणि ते तुम्ही एक संधी म्हणून बघा की आपल्याला फक्त आपल्या अभ्यासाशी आपलं नातं जोडायचं.